सुखा लागी करीसी लळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. नमस्कार, मी विशाल परदेशी, माऊली दर्शक रामकृष्ण हरी. पुन्हा एकदा भेटी लागे जीवाच्या माध्यमातून वारीच्या वाटेवरचा आपला प्रवास सुरू होतोय. आणि चला हे देखील जाणून घेऊयात की जगद्गुरु संत तुकाराम महाराज कुठपर्यंत पोहोचले आणि अर्थात माऊलींची पालखी देखील कुठपर्यंत जाऊन पोहोचली आहे. कसा रंगतोय हा सगळा आनंद सोहळा. सोमेश्वरनगरहून आज भक्तिरसात नाव निघालं सोमेश्वरनगर अख्खं, कारण संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाचं पहिलं गोल रिंगण आज मोठ्या उत्साहात पार पडलं. टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष आणि मानाच्या अश्वाच्या दौडीने हजारो वारकरी भारावून गेले. रिंगणाचा हा सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनीही मोठी गर्दी केली होती. हा रिंगण सोहळा म्हणजे वारीच्या वाटेवरचा विसावा. हा रिंगण सोहळा म्हणजे अर्थात जन्मापासून मृत्यूपर्यंतचं वर्तुळ. आणि हा रिंगण सोहळा म्हणजे भक्तीचा गोल वर्तुळाकार रसामध्ये न्हावून निघालेला हा सगळा आनंद डोह. अशा वेगवेगळ्या भावनेने या रिंगण सोहळ्याकडे बघितलं जातं. रामकृष्ण हरी माऊली. आपण बघतोय संत सोपान काका यांची पालखी सोमेश्वर मध्ये दाखल झालेली आहे आणि सोमेश्वरच्या या मैदानावर पहिलं गोल रिंगण पार पडतंय. हे पहिलं गोल रिंगण आपण पाहतोय. अतिशय नयनरम्य दृश्य या रिंगणाचे आपण बघतोय आणि ही थेट दृश्य खास न्यूज 18 मराठीच्या दर्शकांसाठी आहेत. या गोल रिंगणामध्ये अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. सोमेश्वर कारखान्याच्या या विस्तीर्ण मैदानावर दुपारपासूनच वारकऱ्यांची पावले या रिंगण सोहळ्यासाठी वळत होती आणि आता अखेर तो क्षण आलाय जेव्हा हे रिंगण पार पडतंय. ऊन पावसाचा लपंडाव इथे सुरूच आहे आणि या सगळ्यांमध्येच आता सोपान काकाच्या पालखीचे इथे रिंगण पार पडत आहे. शेकडो दिंड्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपण बघतोय मैदानाचा एक ताबाच घेतलेला आहे आणि एक विस्तीर्ण मानवी वर्तुळ तयार केलाय. या वर्तुळामध्ये हे रिंगण पार पडतंय. टाळ मृदुंगाचा गजर आणि तसाच वारकऱ्यांचा उत्साह तितकाच शिगेला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच उत्साहामध्ये वारीचा सगळ्यात थरारक आणि डोळ्यांची पारणं वेढणारं हे रिंगण आज पार पडतंय. विशेष म्हणजे सोपान काकाच्या मानाच्या अश्वांची दौड झाली. त्यानंतर दोन्ही अश्वांनी जेव्हा मैदानावरून सुसाट धाव घेतली तेव्हा उपस्थित जे काही वारकरी होते ते जयघोष करत होते, अतिशय आनंद साजरा करत होते आणि अश्वांच्या टापांमुळे उडालेली जी काही माती आहे ती कपाळाला लावण्यासाठी एकच गोंधळ इथे उडाल्याचं पाहायला मिळालं, लगबग पाहायला मिळाली. आपण बघतोय विठ्ठलाला भेटण्यासाठी निघालेले हे वारकरी आहेत, मात्र वाटेमध्ये रिंगण सोहळ्याचा आनंद घेताना आपल्याला हे वारकरी पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह मी प्रियंका लाडी, न्यूज 18 मराठी, सोमेश्वर. तर आषाढी वारी प्रवासातील अत्यंत महत्त्वाचं आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचा नीरा स्नान सोहळा दत्त घाटावर भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यानंतर माऊलींच्या पालखीने पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. दुपारी 12च्या सुमारास पालखी नीरा नदीकाठच्या दत्त घाटावर पोहोचली आणि यावेळी हजारो वारकऱ्यांच्या ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषाने आणि टाळ मृदुंगाच्या गजराने संपूर्ण नदीपात्र दुमदुमून गेलं. परंपरेनुसार माऊलींच्या पवित्र पादुकांना नीरा नदीच्या पात्रात शाही स्नान घालण्यात आलं. माऊली माझा संकल्प होता की मी दरवर्षी मीरामध्ये स्नान करीलच आणि माऊली माझा दरवर्षीचा संकल्प हा पुराच करते. मी घरून संकल्प धरतो, किती पाणी असो किती पाऊस असो, पाण्यात माझा जीव गेला तरी चालेल, पण मी माऊलीच्या पादुकाला स्नान घातल्याशिवाय राहणार नाही. जय हरी माऊली. जय हरी माऊली. मला सुद्धा खूप आनंद होतो. नीरा नदीत आंघोळ करायला खूप आनंद झाला. आम्हाला तर विठ्ठलांनी एका दिवसात निर्णय घेऊन विठ्ठलांनी घेऊन आला. इथं आम्ही लातूरून आलो आहेत आणि 20 दिवसाचा दवाखाना बंद करून आम्ही इथं माऊलीच्या दर्शनासाठी आलोय आणि माऊलीनं अगदी व्यवस्थित सगळं दर्शन करू दिलं. याच्याबद्दल माऊलीचं धन्यवाद की ते आता पण एवढंच लक्ष देते भक्तजनांचं सगळ्यांचं. सगळे लातूर बरेच लातूरकर काय करायला
सर्व काही होते. फक्त आपली प्रबळ इच्छा पाहिजे आणि माऊली फुलासारखं घेऊन येते, आपल्याला काही त्रास न होता. रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, मीरा नदी. वारीच्या सेवेत कर्तव्य बजावत असतानाही काही महिला पोलिसांनी विठ्ठल भक्तीचा अनोखा अनुभव व्यक्त केला. महिला पोलिसांनी गवळण सादर करत भक्तीचा रंग खुलवलाय, तर वारीशी जुळलेल्या आपल्या भावना आणि अनुभवही त्यांनी मांडले. पाहूया हा खास क्षण. पोलीस रूपी माऊली आपल्या सोबत आता आहेत आणि त्यांच्याकडूनच त्यांच्या मुखातून भक्तीचा भाव मला ऐकायचा. वाकुनी टाक सडा गरा दे जरा, वाकुनी टाक सडा, वाकुनी टाक सडा गरा दे जरा, वाकुनी टाक सडा. केस कुरळे उडतील भुर भुर, केस कुरळे उडतील भुर भुर, आवळून बांध आंबाडा गरा दे जरा, वाकुनी टाक सडा, वाकुनी टाक सडा गरा दे जरा, वाकुनी टाक सडा. शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील, शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील, पदर खोस कमरेला गरा दे जरा, वाकुनी टाक सडा, वाकुनी टाक सडा गरा दे जरा, वाकुनी टाक सडा. खूपच सुंदर, काय मधुर आवाज होता तुमचा. मला सांगा, आता वारीमध्ये पोलीस रूपी तुम्हाला यायला मिळतं, ड्युटी सोबत सेवा पण करायला मिळते, कसं वाटतं? काय म्हणजे काय भावना असतील? हे जे आहे ना मॅडम, की काहीतरी माझ्या आईवडिलांचं पुण्य असावं, त्यामुळे हजारो लोक लाईनने थांबतात. त्यांना देवाजवळ यायला किती संघर्ष करावा लागतो त्यांना माहिती. पण मी स्वतः पुणे जिल्ह्यापासून तर इथपर्यंत आज निरेपर्यंत माऊलींच्या पायाजवळ सेवा केली आहे, माऊलींच्या पालखीजवळ सेवा केली, तर मी समजेल फक्त माझ्या आईवडिलांच्या पुण्यामुळे मी इथे आज. माऊली या इकडे, या इकडे. माऊली, मला सांगा, पोलिसांचा युनिफॉर्म तुम्ही घातलेला आहे आणि त्याबरोबर तुम्ही सतत उभे आहात माऊलींच्या सेवेसाठी, वारकऱ्यांच्या सेवेसाठी, कसं वाटतं? खूप छान वाटतं माऊलींची सेवा करायला. छान वाटतं. तुमचा चेहरा खूप काही सांगून जातोय. हो. तल्लीन झालेले पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, मीरा. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचलाय. गवळ्याची उंडवडी इथे मुक्कामानंतर तुकोबांची पालखी बारामतीच्या दिशेने मार्गस्थ झाली. विठ्ठल भेटीच्या ओढीने निघालेले वारकरी ऊन पावसाची तमा न बाळगता अखंड नामस्मरण करत पंढरीच्या वाटेवर चालतात. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी गवळ्याच्या उंडवडीचा मुक्काम उरकून आता बारामतीच्या दिशेने जाताना आपल्याला जातीये. आणि हा जो रथ जो आहे तो चांदीचा रथ जो बारामतीच्या दिशेने जातोय. तत्पूर्वी या बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर या ठिकाणी ही पालखी जी आहे ती काही काळ विसावणार आहे आणि तिथून पुढे ते बारामतीच्या दिशेने जाणार आहे. गेल्या 8 दिवसांपासून वारकरी देहूपासून पंढरपूरच्या दिशेने निघलेत आणि 8 दिवस झाले हे वारकरी जे आहे ते आता महामार्गावर असेल, पालखी महामार्गावर जे आहे ते चालतात आहे आणि त्यांचा थकवा जो आहे तो कुठंच आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. अतिशय उत्साह आनंदाने प्रत्येक दिवस येणारा दिवस जे उत्साहाने आनंदाने आणि विठ्ठलाच्या नामस्मराने नामघोषाने हे वारकरी जे आहे ते पंढरपूरच्या दिशेने वाट काढत निघालेले आहेत. वारकऱ्यांचा उत्साह जो आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतोय आणि विठ्ठल भेटीची ओढ जी आहे ती त्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि ते वारकरी जे आहेत ते या सगळ्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. आपल्यासोबत वारकरी आहेत, टोपदार आहेत. काय भावना आहे तुमच्या आज? अशी भावना कधीच मिळणार नाही जीवनात किंवा माणसाच्या आनंदात. बरं, इथं जे आलं की नाही महागलं समजा हरवून जातं. समजा माझी पेरणीत आहे जे शेताकडली कामं घरचे काम आहेत ते समजा विसरून जातं. वारी आली म्हणजे 2 महिने
धास लागते जीवाला, म्हणजे नेमकं वारीला जायचं गावात प्रत्येक जण आम्ही चोपदार दिंडी घेऊन येते म्हणून 4 नंबर दिंडीमध्ये आम्ही नईपेठ. नेमकं तुम्ही कुठून आलेला आहात? मी धाराशिव जिल्हा, तालुका उमरा, गाव तलमोड. काय समाधान मिळतं वारी? एवढं समाधान की असं समाधान जीवनात कधीच मिळणार नाही. कॅमेरा पर्सन प्रशांत म्हैसेसह सुमित सोनवणे, न्यूज 18 मराठी, बऱ्हाणपूर. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर इथे विश्रांतीसाठी दाखल झालाय. पालखी आगमनानंतर गावातील गवळी दाम्पत्याने सपत्नीक पूजा केली आणि आरती संपन्न झाली. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात हजारो वारकरी आणि भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. आरतीनंतर पालखी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं इथे पाहायला मिळालं. वारीत भक्तीसोबत समाज प्रबोधनाची परंपराही तेवढ्याच ताकदीने जपली जाते. संत एकनाथ महाराजांनी सुरू केलेल्या भारूड या लोककलेतून समता, व्यसनमुक्ती आणि मानवतेचा संदेश दिला जातो. वारीतील भारूड ही केवळ लोककला नसून संत परंपरेचा जिवंत आणि प्रेरणादायी वारसा आहे. बारामतीच्या योजना देवळे यांनी सादर केलेल्या भारूडाला वारकऱ्यांनी उत्स्फूर्त दाद मिळाली आहे. दादला नको ग बाई, थांबा आता, हा वेगळा आमचा दादला आहे बरं का. त्याच्याकडे मला जायचंय, पण तो यायला तयार नाहीये आणि मी पण जायला तयार नाही. का जायला तयार नाही सांगू का तुम्हाला? सांगते आता, ऐकाच. मला त्या दादल्याकडेच जायचं नाही. नांदायला नग मला बाई ग, आहो नांदायला नग मला बाई ग, हा नवरा माझ्या मना जोगा नाही ग. नांदायला नग मला बाई ग, नांदायला नग मला बाई ग, नवरा माझ्या मना जोगा नाही ग, नवरा माझ्या मना जोगा नाही ग, बेवडा माझ्या मना जोगा नाही ग, जाड्या माझ्या मना जोगा नाही ग. नांदायला नग मला बाई ग, नवरा माझ्या मना जोगा नाही ग, नांदायला नग मला बाई ग, नवरा माझ्या मना जोगा नाही ग. आव मोडकच घर आणि तुटकं छपाक. कसं बांधू? आव मोडकच घर आणि तुटकं छपाक. तिथं देवाला देव घर नाही ग, तिथं देवाला देव घर नाही ग. हा ढोल्या, हा बेवडा, हा दारुडा माझ्या मना जोगा नाही ग. नांदायला नग मला बाई ग, नांदायला नग मला बाई ग, नवरा माझ्या मना जोगा नाही ग, नवरा माझ्या मना जोगा नाही ग. आव फाटकच लुगडं आणि तुटकी चोळी. अगं शिवायला नाही. गावात हिंडल कोण? मग शिवायला वेळ तरी पाहिजे की तुला माझ्या नावाने बोंब मारते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती. तर अशा प्रकारे वारी हे वेगवेगळ्या कला प्रकारांचं चालतं बोलतं लोकविद्यापीठ देखील आहे. वारीच्या प्रवासात अभंग आणि ओव्या हे वारकऱ्यांच्या भक्तीचे आणि ऊर्जेचं महत्त्वाचे स्रोत मानले जातात. आपल्या सुरेल ओव्यांमधून वारकऱ्यांचा उत्साह वाढवणाऱ्या बारामतीच्या मंगल बोरावके यांच्याशी आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी संवाद साधला. पाहूया हा खास संवाद. वारीच्या वाटेवरी अभंग असेल, भारूड असेल, ओव्या असेल, असे अनेक प्रकारच्या म्हणी असतील, ह्या वारकऱ्यांना ऐकवल्या जातात. आणि तशाच पद्धतीने आज वारीच्या वाटेवर मंगलताई बोरावके हे आपल्याला ओव्या सादर करणार आहेत. कशा पद्धतीने ओव्या आपण सादर कराल? आदी मूळ चिठ्ठी, आदी मूळ चिठ्ठी, मोर गावच्या मोर याला, मोर गावच्या मोर याला, यावे लवकरी कार्याला, मोर यावे लवकरी कार्याला, मोर या. आदी मूळ चिठ्ठी, आदी मूळ चिठ्ठी, तुळजापूरच्या लाडीला, तुळजापूरच्या लाडीला, आदी मूळ चिठ्ठी, आदी मूळ चिठ्ठी, जेजुरीला दाणा रथ, जेजुरीला दाणा रथ,
यावे माळसा सहित खंडेराया, यावे माळसा सहित खंडेराया. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती. तर वारी म्हणजे विठ्ठल भक्तीचा अखंड प्रवास. मात्र या प्रवासात घर, शेती, आपल्या जीवाभावाची जनावरं याची आठवणही वारकऱ्यांच्या मनात कायम असते. अशाच एका शेतकरी वारकऱ्याने वारीत असतानाही आपल्या गाई म्हशींची सतत आठवण येत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या भावनांचा सन्मान करत गौसाक्षी काऊ कुकीजकडून त्यांना गाई वासराची सुंदर मूर्ती भेट देण्यात आली. पाहुयात हा भावस्पर्शी क्षण. आपण काही वारकऱ्यांशी गप्पा मारूयात. माऊली कुठून आले? बीड जिल्हा बाबू, मराठवाडा. मराठवाडा. काय शेती आहे का गावाकडे? शेती काय म्हणलं? या या या. काय सांगता येतं? सगळ्यांना सगळं येतं माऊली. या तुम्ही. हा, तुम्ही कुठून आले माऊली? सगळे लाजणारे वारकरी आपल्याला इथे भेटलेले आहेत. चला आपण थोडं आणखी वारकऱ्यांशी बोलू. माऊली किती वर्षाचे तुम्ही? या या पुढे. 18? एवढं लहान वर्षात वारी करताय? पहिल्यांदा आहे वारी? हो, पहिल्यांदा. कसं वाटतं पहिल्यांदा येऊन? छान वाटते. जरा वेगळा अनुभव. आनंद आहे. छान. मला सांगा, गाई शेतात गाई म्हशी आहेत आपल्याकडे? हो, आहे ना गाई. 2 गाई आहेत, 2 म्हशी आहेत. मग ते गायांचं चारा पाण्याचं आता तुम्ही जेव्हा नसता तेव्हा? वडील भाऊ आहेत तिकडे गावाकडे, ते पाहतात. आपण गेल्यानंतर आपण पाहिजे. पण शेतकऱ्यांचं मी एक पाहिलंय, गाईला नाव वगैरे देतात, या नावाने गाईला संबोधतात. फार प्रेम असतं गाईंचं तुमचं. गाय ही माताप्रमाणे आहे ना, कारण ती ज्यावेळेस लहानपणी जन्माला एखादं लेकरू येतं त्यावेळेस त्याला दूध जर नसेल आईला तर ते गाईचं दूध पाजवतात. गाईचं दूध म्हणजे खूप श्रेष्ठ आहे. काही ठिकाणी गाईला माता जे हे केलेलं आहे, कुठं कुठं कपिला गाय म्हणतात. गाईचे खूप नाव आहेत गाईला. गाई तुमच्या गाईचं काय नाव? आमच्या गाईला आम्ही नाव असं बरं ठेवलेलं. सगळेजण लाडानं म्हणतात तिला कपिलाच म्हणतात. कपिला. हो, कपिला गाय म्हणतात. मग आता कपिलाची आठवण येते का तुम्हाला? हो ना. रस्त्यानं जवळ चालताना चहाची टपरी बघितली की आठवण येते. आम्ही चहा पितच नाही खरं तर लहानपणापासून, पण जाते वेळेस जेव्हा दूध वगैरे पाहतो हॉटेलवर तेव्हा आठवण येते गायची. कारण हो, कधी ती पैसे घेतच नाही ना ती. आपण जेवढं चारा टाकला आपल्याला ती वापस देते वापस. उलट आतापर्यंत सगळेजण स्वार्थी आहेत, पण गाय अशी आहे की ती कधीच कुणाकडून काही कोणत्या गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही. चारा तिला जेवढं लागतं आपण बांधूनच ठेवतो तिला, आणि जेवढं मिळालं तेवढं आपल्याला परत ती वापस देते दूध. हो, त्याच्यामुळे गायची आठवण आता वारीसोबत येणारच आहे. तर तुम्हाला आता एवढी कपिलाची आठवण येतेच आहे, तर तुमच्यासाठी आम्ही एक छोटी कपिला घेऊन आलेलो आहोत. ती आम्ही तुम्हाला देणार आहोत. छोटीशी आपली गौमाता आहे, खूपच सुंदर अशी मूर्ती आहे. निशांत सरांना विनंती करते की तुम्ही पुढे या आणि ती छोटीशी जी आपली क्यूटशी आपली गौमाता आहे ती तुम्ही माऊलींना द्या. माऊली काय नाव? आत्माराम महाराज कुमठेकर. आत्माराम महाराज कुमठेकर. तर आत्माराम महाराज कुमठेकर यांना गौसाक्षी काऊ कुकीज कडून आपण सुंदर अशी गायची मूर्ती देणार आहोत. आणि गाईसोबत छोटं वासरू पण आहे बरं का. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या माऊली. तुम्ही एवढ्या छान गाईचा अनुभव सांगितला, त्यामुळे गौसाक्षी कुकीज काऊ कुकीज कडून तुम्हाला छोटीशी मूर्ती. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. आता ब्रेकनंतर पुन्हा एकदा माऊली दर्शक आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचला. संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीत पोहोचली. बारामतीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलंय. वारकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. पाहूयात. चला जाऊयात. आमचे सहकारी जितेंद्र जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहे. जितेंद्र, आता बऱ्हाणपुरामध्ये पालखीचा विसावा जो आहे बारामतीत तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. बारामतीकरांकडनं खरं तर जेवणावळी ज्या आहेत त्या आता पाहुणचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उठताना दिसेल, कारण त्यामध्ये एक सेवाभाव असतो. काय एकूण माहोल आहे? आता विशाल, पालखी ही बारामती शहरात दाखल झालेली आहे. उत्साह वातावरणामध्ये पालखीचं स्वागत बारामती नगरीमध्ये बारामतीकरांनी केलेलं आहे. ठिकठिकाणी रांगोळ्या काढून फुलांच्या पायघड्या घालून या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आणि वारकऱ्यांना कुठलीही गैरसोय राहू नये म्हणून प्रत्येक मंडळाच्या वतीने, संस्थांच्या वतीने, नगरपालिकेच्या वतीने या बारामती नगरीमध्ये वारकऱ्यांचं स्वागत केलेलं आहे. काही वारकरी देखील आपल्याबरोबर आहेत. त्यांना काय वाटतं एकंदरीत आपल्याला बारामतीमध्ये आपण दाखल झालेला आहे, कशा पद्धतीने आपण बारामतीकरांनी आपलं स्वागत केलं? एक छोटासा अभंग भारुडा सादर करणार आहे आम्ही.
बारामतीत आम्ही काय जुने नाही, आम्ही बारामतीतच आहोत. बारामतीकरांनी बघितलं असेल किंवा अख्ख्या देशाने बघितलं असेल, हा सोहळा पूर्ण चालू आहे. फक्त एकच खंत आहे की ह्या सोहळ्याला अजितदादा नाही आहेत. ही सर्वात मोठी खंत आहे. तर एक पांडुरंगाला प्रार्थना आहे. थोडक्यात आमचं भारूड सादर करतो. मनुष्य इंगडी हाती दारुण मदनांगा मारिला तिनं, सर्वांगी वेदना दान त्या इंगडीची. विंचू चावला वृश्चिक चावला विंचू चावला. अग ग ग ग ग कोणाला सांगू आगाई मला इंचू चावला रे देवा मला इंचू चावला. आगाई मला विंचू चावला रे देवा मला इंचू चावला. विंचू चावला विंचू चावला विंचू चावला. हो अहो या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा. विंचू इंगडी उतरे धर धरा. विंचू चावला वृश्चिक चावला. अग ग ग ग ग ग ग ग ग ग ग. अग ग ग ग ग कुणाला सांगू देवा देवा देवा. विंचू चावला विंचू चावला विंचू चावला. हो सत्य उतारा येऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली खुन खुन, शांत केली जनार्दन. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. वाह, क्या बात आहे. पुढे बघत वारीत प्रत्येक वारकरी आपल्या श्रद्धेची अभिव्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असतो. आणि कुणी टाळमृदुगांच्या गजरात तल्लीन होतं, तर कुणी आपल्या कलेतून माऊलींची सेवा करतं. गेल्या अनेक वर्षांपासून पालखी मार्गावर आणि पालखी तळावर आकर्षक रांगोळ्या काढत माऊलींची सेवा करणाऱ्या एका दाम्पत्याशी आम्ही संवाद साधला. त्यांच्या या सेवेमागची प्रेरणा, वारीशी असलेलं त्यांचं नातं, भक्तीशी असलेलं त्यांचं नातं किंवा भक्तीचा प्रवास त्यांनी मोकळेपणाने सांगितला. त्यांच्या या सेवेचा छोटासा गौरव म्हणून GS महानगर बँकेकडून त्यांना पारंपरिक पोशाख भेट देण्यात आला. पाहूयात. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, पाऊले चालती पंढरीची वाटा, असं या रांगोळीवर लिहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. माऊलींच्या स्वागतासाठी अतिशय भव्य दिव्य अशी रांगोळी इथे काढण्यात आलेली आहे. नीरा नदीच्या जवळच आपण उपस्थित आहोत, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी स्थळावर. आणि इथेच आता माऊलींची पादुका ही नीरा स्नान झाल्यावर ठेवण्यात येणार आहेत दर्शनासाठी. आणि याच पादुकांसाठी इतकी सुंदर आणि अशी मोठी रांगोळी इथे काढण्यात आलेली आहे. आपण बघतोय अवघा रंग एकची झाला, अशा पद्धतीचा इथे वेगवेगळ्या रंगामध्ये एक सुंदर आणि मोठी अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे. पण याच सोबत जागोजागी मोठमोठ्या रांगोळ्या काढून माऊलींच्या पादुकांचं स्वागत करण्यात येतं. आणि ते स्वागत ही ताई करते. ताई, आपलं नाव? राजश्री भागवत. ताई, आपण बघतो दरवर्षी खरं तर तू खूप सुंदर अशा रांगोळ्या काढते माऊलींच्या स्वागतासाठी. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या रांगोळ्या असतात. आजच्या रांगोळीचं स्वरूप काय? आजच्या रांगोळीचं स्वरूप एवढंच की पाऊले चालती पंढरीची वाट. आम्ही तुळशी वृंदावन काढून एक लेडीज काढली आहे. जसे वारकरी एक भाव ठेवून, म्हणजे एक भक्तिभाव घेऊन मनामध्ये वारीकडे निघतात, असे सामाजिक संदेश देण्याचं काम आम्ही रांगोळीच्या माध्यमातून करतो. दोघं मिळून वारी करता, तुम्ही तुमच्या पत्नीला एवढा साथ देताय, जास्त बोलत नसले तरी चेहऱ्यावर भाव दिसत आहेत त्यांच्या. सो या गोष्टींमुळे मला तुम्ही खूप प्रभावित केलेलं आहे. त्यामुळे तुमच्यासाठी मला एक गिफ्ट तुम्हाला द्यायचं आहे दोघांना. तुम्ही प्लीज ते स्वीकार करा अशी विनंती आहे. गिफ्ट वगैरे नको. नाही, असं नाही. तर GS महानगर बँकेकडून तुम्हाला एक पारंपरिक पोशाख आम्ही देतोय. एक सुंदर अशी पारंपरिक साडी आहे आणि दादा तुमच्यासाठी ड्रेस आहे. पंढरपूरला तुम्ही तो घालावा अशी मी विनंती करते तुम्हाला. तर आपण बघतोय की GS महानगर बँकेकडून तुमच्यासाठी मी एकदम सुंदर अशी साडी, जसं तुम्ही रंगीबिरंगी रांगोळी काढली आहे त्याच रंगाची साडी मी तुमच्यासाठी देते. जोरदार टाळ्या. आणि दादा तुमच्यासाठी सुद्धा, म्हणजे तुम्ही परत नाराज नको व्हायला बायकोला. GS महानगर बँकेकडून तुमच्यासाठी सुद्धा मी हा ड्रेस देते. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. हा वारीच्या वाटेवरचा प्रवास करत असताना आता पंढरपूरचा मंदिराचा कळस कधी एकदा दिसतोय अशी ओढ जी आहे ती वारकऱ्यांच्या मनात आहे. चला, ती आसक्ती अशीच गगनाला भेटणार आहे.
आणि भेटीलागी जीवाच्या माध्यमातून ही आसक्ती, त्यातल्या वेगवेगळ्या भावभावना आम्ही आपल्या समोर अशाच प्रकारे मांडणार आहोत. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.